सेक्शन 95 काय सांगतं? पॉवर टू डिक्लेअर सर्टन पब्लिकेशन बी फॉरफिटेड अँड इशू सर्च वॉरंट फॉर द सेम. फॉरफिटेड म्हणजे काय? एका जागी ठेवून देणे, थांबणे, सीज करणे. दिस सेक्शन 95 इज रिलेटेड टू सच मॅटर्स द पब्लिकेशन ऑफ विच इज पनिशेबल अंडर द फॉलोइंग सेक्शन ऑफ द इंडियन पिनल कोड, नेमली सेक्शन 124A काय सांगतं? सेडिशन. सेक्शन 53A प्रमोटिंग enmity between different groups or grounds of religion. सेक्शन 153B imputations or assertion which are prejudicial to the national integration, एकाग्रतेला धक्का पोहोचवणाऱ्या काही गोष्टी असतील तर. सेक्शन 292 सेलिंग, डिस्ट्रीब्युटिंग, पब्लिशिंग, एक्झिबिटिंग, सर्क्युलेटिंग और मेकिंग ऑब्स्सीन बुक एक्सेट्रा. हे सगळे IPCचे कलम आहेत, हे आपण शिकलेलो आहोत. CRPC शिकताना इंडियन पिनल कोडचा खूप संबंध येतो. इंडियन पिनल कोड आणि CRPC दे आर कनेक्टेड टू इच अदर. ॲक्च्युली ऑल लॉज आर कनेक्टेड टू इच अदर. कुठलाही लॉ तुम्ही सोल वापरू शकत नाही किंवा कुठलाही लॉ तुम्ही सोलली हँडल करू शकत नाही किंवा वाचू शकत नाही. ओके, सो सेक्शन 293 काय म्हणतं? सेल एक्सेट्रा ऑब्स्सीन ऑब्जेक्ट टू यंग पर्सन, यंग लोकांना ऑब्स्सीन मटेरियल विकणं. सेक्शन 295A डेलिबरेट अँड malicious acts intended to outrage the religious feeling of any class by insulting its religious belief. एखाद्याचा धार्मिक अपमान करणे. Okay. Thus this section 95 provides that when any newspaper, book or any document, whenever it might be printed, if appears to be state government to contain any such matter or referred to here in above, then the government, आता देनच्या पुढं वरच्या काही मटेरियल सापडलं तर, the government is empowered to declare that each copy of such a newspaper, book or document to be forfeited, सीज केलं जाईल, त्याची विक्री होणार नाही, पुढं दिली जाणार नाही. पहा तुम्ही, तस्लिमा नसरीनचं एक पुस्तक बॅन झालं होतं किंवा सलमान रुश्दीचं सॅटॅनिक वर्सेस हे पुस्तक बॅन झालं होतं. तर ऑब्स्सीन नव्हतं ते, ॲक्च्युअली ते मतं होती, पण सॅटॅनिक वर्सेस किंवा ऑब्स्सीन मटेरियल आहे असं वाटत असेल तर गव्हर्नमेंट काय करतं? त्याला बॅन करतं, थांबवतं, त्याच्या पुढे एक काही पुस्तकाची विक्री होऊ देत नाही किंवा त्याला सीज करतो. कुणाकडे सापडलं तरी तो गुन्हा ठरतो. ओके. The government can make such a declaration thereby issuing the notification in that behalf, stating therein the grounds of its opinion, and on after such a declaration any police officer is authorized to seize such book etc. whenever found in India. भारतामध्ये कुठेही ती वस्तू सापडली, कुठेही ते पुस्तक सापडलं तर ते काय केलं जातं? सीज केलं जातं, थांबवलं जातं. Besides, the magistrate is empowered to issue a warrant thereby authorizing any such police officer, वॉरंट पुन्हा पोलीस ऑफिसरच्या नावे निघाले, who is not below the rank of सब इन्स्पेक्टर, त्याची रँक ही सब इन्स्पेक्टरच्या खाली नसावी, to enter upon and search for such book etc. in any such premises wherein any copy or copies of the such books etc. may reasonably suspected to be there. असा संशय आहे की अशा ठिकाणी ते पुस्तक आहे, अशा ठिकाणी ते पुस्तक सीज केलेलं, तर कुठलाही पोलीस ऑफिसर ज्याचे रँक ही सब इन्स्पेक्टरच्या खाली नसावी, म्हणजे कॉन्स्टेबल नसावा, सब इन्स्पेक्टर काय करू शकतो? जाऊन किंवा सर्च करून काढू शकतो की बाबा ते पुस्तक सीज करू शकतो, ताब्यात घेऊ शकतो. ओके, थँक्यू.